रंजना तयारी झाली का? राया आवरलं का तुझं? अरे लवकर चला, देवीला कौल लावायला उशीर होईल. आलो आलो. संधी तयारी झाली, हे गाडी ठेवतो. आत्या, हे काय करताय तुम्ही घरातले सगळे? तुम्ही का रायाचा जीव धोक्यात घालताय? आत्या, तू तुझंही ऐकत नाही हे माहित नव्हतं मला. त्याला तुझ्यापेक्षा कृष्णा एवढी जवळची आहे हे ऐकून आश्चर्यच वाटतंय. चला, झाली का सगळ्यांची तयारी? निघायचं का? भाऊ, हा कौल माझ्याच बाजूने लागावं म्हणून आशीर्वाद द्या. यशस्वी व्हा. आई, होय. यशस्वी हो. राया, हे समजू तू कशासाठी करतोय मला चांगलंच माहितीये. ही आई नाही राहिली पाठीशी म्हणून काळजी करू नकोस, पण ती आई हाय तुझ्या पाठीशी. हा, आता काहीला नसेल आवडत ये, पण तू नाराज होऊ नकोस. तू ठरवलंयस ना, मग आता होऊनच जाऊ दे. चला. हो, चल. होय. आज काय होईल काय माहिती. रायाला एवढं सगळ्यांनी समजवलं तरी बी त्याला समजना झालंय. मला माहित आहे तू ही सगळं माझ्यासाठी करतोयस, माझ्या आयुष्यासाठी करतोयस. तर माझा राया माझ्यासोबत कधीच असा वागला नसता. अरे राया, पण मी तुला कसं समजू र की ही शब्द करायची काय बी गरज नाहीये. मला नाही माहिती मी किती जगणार आहे ती, पण तू आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचा क्षण विसरून जातोयस. पण माझं आयुष्य वाढवण्यासाठी ही समज करण्यापेक्षा माझ्या हातात जेवढं आयुष्य आहे तेवढं माझ्यासोबत जग ना. मला तुझ्यासोबत राहू दे. आणि देव न करो देवीने जर तुला कौल दिला आणि माझ्या अगोदरच तुला काही झालं तर? नाही नाही, मी माझ्या रायाला काही बी नाही होऊन देणार. तेव्हा मी आजवर तुझ्याकडे काय बी मागितलेलं नाहीये. मी जे काय मिळवलंय ते स्वतःच्या हिमतीवर मिळवलंय. जे काय मिळवलंय ते स्वतःच्या कष्टाने मिळवलंय. पण आज एक गोष्ट तुझ्याकडे मागते मी. तेव्हा तेव्हा काय बी होऊ दे, पण रायाच्या बाजूने देवीचा कौल काय लागून देऊ नकस. माझी एवढीशी गोष्ट तुझ्या पदरात घे र, तुझ्या पदरात घे. बघितलं राय आणि कृष्णाचं किती प्रेम आहे एकमेकांवर. तरी बी नशिबाने कसला खेळ मांडलाय. माझ्या लेकीच्या वाट्याला आले ती जगात कुणाच्याच वाट्याला येऊ नये. जर का खरंच आयुष्य दान करता आलं असतं ना, तर माझं अख्खं आयुष्य माझ्या कृष्णीला देऊन टाकलं असतं मी. आयुष्य देता येईल का नाही मला माहित नाही, पण मी धाकल्या मालकाने त्यांच्या आयुष्याचा खेळ करून देणार नाही असे मी ठरवले. धाकल्या मालकाने हे कवल लावण्यापासून मी अडवणार आहे. नाही, मी असं काय बी करणार नाही. अगं अशी तू काय बोलती कळते का तुला?
धाकल्या मालकाची वरच झेपणार नाही अजिबात. हे बघा, तुम्हाला नाही कळणार प्रेमाची ताकद, पण माझं मन मला सांगते समज चांगलं होणार आहे. आजचं कौल बेदेवी त्यांच्याच बाजूने देते का नाही बघाच तुम्ही. मग का कशासाठी चाललंय धाकल्या मालकांचं समजा ही? त्यासनी कृष्णाची जीवाची अजिबात पण परवा नाही का? त्यासनी काय झालं तर कृष्णाचं कसं होणार? तिच्यावरच्या प्रेमासाठी चाललंय ही समज. तुम्ही नका बघूला विचार करू. तुम्ही चला, आपल्याला आधीच उशीर होतोय. तुमचं आवरलं का? होय. कृष्णे, चल आपल्याला निघायला पाहिजे. तिकडं कौल लावायला सुरुवात झाली असेल. चल. हे देवी माते, माझं एवढंसं मागणं लक्षात ठेव. काय बी झालं तरी रायाच्या बाजूने कौल लागून देऊ नकस. अख्ख्या जगाची आई आहेस ना तू. भक्तांच्या मनातलं लगेच ओळखता येतं ना तुला. मग आज ओळख माझ्या मनात काय आहे ते. आज माझी नाही तर तुझी परीक्षा आहे, आणि त्यात जर तुला पास व्हायचं असेल तर माझ्या बाजूने कौल देशील तू. राया, नको की करूस हे सगळं. ऐक माझं. हे मला सगळ्यांनी सांगून झालं, आणि मी कोणाचंच ऐकलं नाहीये. राया, माझं पण ऐकणार नाहीस कर तू. ऐकलं असतं जर माझं त्यानं काही नुकसान होणार नसतं तर. अरे पण देवीचा कौल नाही लावलास तर काय नुकसान होणार आहे तुझं? माझं आयुष्य संपणार आहे. माझ्या आयुष्यातनं आनंद सुख सगळं निघून जाणार आहे. या पलीकडे काय सांगू मी तुला? कृष्णे, इथे का थांबल्यास? हा, धाकले मालक, अहो का तुम्ही हे कौल लावताय? का असं स्वतःची जीवाशी खालताय तुम्ही? हवं, काही प्रश्नांची उत्तर नसतात विचारायची, आपली आपण शोधायची असतात. त्या दोघांनी बोलू द्या. तुम्ही चला चला, आपण जाऊ. ते दोघ जण नंतर येतील. राया, अजून पण वेळ आहे. तुझ्या हट्टीपणा सोड. माझं नशीबच माझा हट्ट सोडत नसेल तर मी बी नाही सोडू शकत. हे बघ, मला माहित आहे हे सगळं तू माझ्यासाठी करतोयस, माझ्या आयुष्यासाठी करतोयस. पण भावनेच्या भरात जर तू देवीला कौल लावलास आणि तिने तुझ्या बाजूने कौल दिला तर तुला बगाडावर जावं लागल. कडक उपवास तपास करावं लागतील. आणि मग त्यानंतर तू नवस फेडण्यासाठी ते जे जे सांगतील ते ते करावं लागल. राया, मी येऊ सगळा विचार करूनच निर्णय घेतलाय. आणि तुला चांगलंच माहित आहे ह्यो राया संकटांना कधीच घाबरत नाही. ते अंगावर आले की त्यांना शिंगावर कसं घ्यायचं मला चांगलंच कळतं. हलक्यात कामच नसतंय आपलं. बास कर राया, ब्रेक लाव तुझ्या गाडीला. हे शक्य नाही. हे सगळं आता देवीच्याच हातात आहे. बघू आता देवी ऐकते का माझं, माझा कौल स्वीकारते का. तुला का कळत नाहीये राया? अरे नको तुझा जीव माझ्यासाठी धोक्यात घालूस. तू कितीही काहीही केलंस ना तरी जे विधी लिखित आहे ते होणारच आहे. ते आपण बदलू शकणार नाही. मी विधी लिखित बदलणार कृष्णा. आजवर माझ्या आयुष्यात जे जे काही घडलं ते सगळं त्याने ठरवलंय. पण आता इथनं पुढं ते मी ठरवणार.
अरे शांत राहा, गडबड करू नका. ठरल्याप्रमाणे गुरुजी विधीला सुरुवात करतील आणि देवाला कौल लावण्यात येईल. देवाला कौल लावल्यानंतर देवी ज्याच्या बाजूने कौल दाखवेल त्याला बगाडाचा मान देण्यात येईल. गुरुजी, झाली का तयारी? हो, चला बोलवा. कुणाकुणाला कौल लावायचंय? चला, संतोष नलावडे या पुढं. रायबान विधाते, आई माझ्या पाठीशी उभी राहा. मला कौल दे. हा कौलच कृष्णाचं आयुष्य तारणार आहे. बघितलं तुम्ही, देवीनं माझ्या बाजूने कौल दिलाय. बघा, मी सांगितलं होतं ना, देवीच्या मनात जी असेल तीच होईल. बघितलं तुम्ही सगळ्यांनी, देवीनं माझ्या बाजूने कौल दिलाय. फुयाचे अगं, देवीनं माझ्या बाजूने कौल दिलाय. आता बगाडाचा मान मला मिळणार. आता देवीला मी नवच बोलणार आणि तिला तो पूर्ण करावाच लागेल. थांब राया, घाई करू नको. अजूनही तुला बगाडाचा पूर्ण मान मिळालेला नाही. अजून एक जण आहे ज्याचा कौल लावायचा आहे. देवीनं जर त्याच्या बाजूने कौल दिला तर तुमच्या दोघांचंही म्हणणं ऐकून पंचायत आणि यात्रा कमिटी त्यातून निर्णय घेईल. आणि ते जो निर्णय घेईल ते तुम्हाला दोघांनाही मान्य असलं पाहिजे. ये, बस खाली. चला, दीपक जगदाळे. गुरुजी, माझा बी कौल लावा. बघा बघा बघा, देवीनं माझ्या बाजूने कौल लावला. आता बगाडाचा मान मलाच मिळणार. नाही मिळणार. अहो, दोन्ही पाकळ्या पडलेत. देवीचा निर्णय बदललाय. बगाडाचा मान रायबान विधात्यांनाच जातोय. अरे अरे अरे, ऐका ऐका ऐका. आता आपण बघितलं, या चौघांच्या नावाने आपण कौल लावला होता आणि देवीनं रायबान विधाते यांना कौल दिलेला आहे. रायाला आता इथून तेवढं 3 दिवस देवीच्या गाभाऱ्यातच राहायला लागेल. कडक उपास करायला लागेल आणि त्यानंतर त्याला बगाड्याचा मान देऊन गावातनं त्याची मिरवणूक काढली जाईल. लागूया कामाला. काशीनाथाचे, काशीनाथाचे. कसं आहे माहिती आहे का, कवर लागलं तर एक नंबर काम झालं. आणि कसं यात्रेच्या मीटिंग मध्ये कोण बी काय बी म्हणत होतं. तसं नाही, पण रीतरिवाजाने झालं असतं ना तर बरं वाटलं असतं. ते बरोबर होतं का नाही, पण ती कौल लागला ती एक नंबरचं काम झालं. लागायच पाहिजे होता ना कौल. का देवाच्या मनातलं कधी कुणाला काय कळलंय का?
अख्खा गाव रायाच्या बाजूने कौल नाही लागला पाहिजे म्हणत होतं, पण देवीनं त्याच्याच बाजूने कौल दिला. आता देवीच्या मनात काय आहे कुणास ठाऊक. तुला काय वाटतं? रायाला झेपल बगाडाचं हे सगळं करणं? पण मला एक कळत नाही हा. अरे हे जे आहे ते सगळं विधा त्यांच्याकडेच आहे या. मग छोटे मालकांचा हे अट्टाहास कशासाठी? नाहीतर काय, त्यासनी नाही झेपणार हे. अशी तर मला दाट शक्यता वाटते या. चला. राया, हा उपास करणं काय सोपं काम नाहीये. मलाच आता समजणं झालंय मी तुला कसं समजू. ही एवढीशी गोष्ट ऐक ना माझी. म्हटलेस तू म्हणशील ते करायला तयार आहे मी. तू म्हणलास ना मला तुझ्या आयुष्यात निघून जा, मी निघून जाईल. मला तुझं तोंड दाखवू नको तर मी नाही तुला माझं तोंड दाखवणार. पण एवढी गोष्ट ऐक राया, माघार घे राया. राया कृष्णा, आता ते शक्य नाही. रायाने जरी माघार घ्यायची ठरवलं ना तरी तो आता माघार नाही घेऊ शकत. शेवटी देवाने ज्याला कौल दिलाय तो असा मोडता येत नाही. खूप उशीर झालाय या सगळ्या गोष्टीला. चल राय. राया, राया माझा ऐक राया. राया. गुरुजी, तुम्ही भाकीत केलं होतं ना की येत्या 7 दिवसात कृष्णाचा मृत्यू अटळ आहे आणि मला तो काळ रोखता येणार नाही. पण माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. तो जो वर बसलेला आहे ना, तो सगळ्यांचा काळ ठरवतो. आज मी त्यालाच चाकडं घातलंय आणि देवीनं माझ्या बाजूनच कौल दिलाय आणि लवकरच ती माझं मागणं मान्य करत. गुरुजी, तुम्हीच म्हणला होतात ना की येत्या 7 दिवसात कृष्णाचा मृत्यू अटळ आहे. मग आता बघूच गुरुजी, काळ जिंकतोय की माझं प्रेम.